आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो ती माझी सून आहे। नाही, हा प्रश्न तुम्ही आणखीन कितीही वेळा विचारला तरी सुद्धा माझं उत्तर एकच आहे, नो कमेंट्स। नाही, कारण त्या व्हिडिओवर मला काहीच बोलायचं नाहीये। नाही, तिची अशी वेगळी कुठलीही शिकवणी आम्ही घेतली नाही। आणखीन काही? ऐका, तुम्ही जरा जास्तच प्रश्न विचारताय, खूप वेळ घेताय माझा। तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रीतसर माझी अपॉइंटमेंट घ्या, ऑफिस मध्ये या, मग आपण बोलू। हं? थँक्यू। टू मच। काय ग, एवढी निरखून काय बघतेस तिला? नाही बघते मी, कोण आहे मुलगी? हे काय वेगळंच रसायन आहे। ही खरंच संस्कारी सून आहे, पण एक गोष्ट मात्र बरोबर आहे की हिने माझ्या लेकाचा जीव वाचवला आणि वेळोवेळी वाचवलाय। आता हेच बघा ना, लहानपणापासून सारंगला ज्या गोष्टीचा त्रास होता, ट्रॉमा होता, लहानपणापासून आपण त्याच्यावर अनेक उपचार केले, मोठमोठे डॉक्टर्स केले, औषधं केली, मग काहीच इलाज नाही। आणि तीच गोष्ट या पोरीने एका सेकंदात करून दाखवले। कमाल आहे नाही? तुम्ही बघितलत ना, तुमच्या डोळ्यासमोरच हे घडलं। अंधारात सारंगला त्रास होत होता, हिनं फक्त त्याचा हात धरला आणि त्याला बरं वाटलं। चला, म्हणजे सावलीला तुझ्या मनात थोडीशी जागा मिळते असं वाटतंय? नाही हो, मनात जागा वगैरे असं काही नाही। या पोरीच्या जागी दुसरं कोणीतरी असतं ना, तरी सुद्धा मी हेच केलं असतं, तिचा सन्मान केलाच असता। मग या पोरीचा सुद्धा सन्मान मी नाकारणार नाही। मी तिला साडी गिफ्ट करते। ऑफकोर्स माझी सून कशी असावी किंवा सौंदर्याबद्दलची माझी व्याख्या थोडी वेगळी आहे, पण ज्या परिस्थितीत सारंगचं आणि या पोरीचं लग्न झालं ना, मी आहे, नाखुश आहे आणि मी असणार आहे। पण याचा अर्थ असा नाहीये की या पोरीला तिचं क्रेडिट मी देणार नाही। आज काय तर मॅडम त्या मराठी भाषेवरून चर्चेत आहेत, काल काय तर ती ब्युटी कॉन्टेस्ट, परवा काय तर वेगळंच काहीतरी। ऐश्वर्या, तुला कधी आठवतंय का ग की तुझ्यासाठी असे फोन झाले होते इंटरव्ह्यू साठी? मला नाही मग, माझं असं म्हणणं नाहीये की तू टॅलेंटेड नाहीयेस, यू आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, पण या पोरीला ना सतत चर्चेत कसं राहायचं ते गणित जमलंय। बघ ना, कायम चर्चेत असते, सगळं तिच्या अवतीभोवतीच घडत असतं। मग म्हणून या साड्या का? हा फक्त एक व्यवहार आहे, म्हणजे त्या पोरीला सुद्धा कळायला पाहिजे ना, नयनदळे कोणाचेही उपकार ठेवत नाहीत, कारण उपकारांचं ओझं वाढत जातं। हे माणसं त्याची शिडी करतात आणि आपल्या डोक्यावर बसतात। चला, म्हणजे उपकारांची परतफेड म्हणून का होईना, पण तू सावलीचा सन्मान करतेस, याचाच अर्थ सावलीनी तुझ्या मनात थोडीशी तरी जागा निश्चित मिळवली। परत तेच